नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. म्हणे सोलापूरकरांना रोज पाणी देणार. मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक अभिनंदन. पण लोकप्रतिनिधींनी कामे नाही केली तर आम्ही त्यांना पाणी पाजणार. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूर महानगरपालिकेची उद्या निवडणूक आहे. त्या निवडणुकीसाठी जे उमेदवार थांबले आहेत भाजपाकडून, त्यांच्या प्रचारार्थ शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सोलापुरात आले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सोलापुरामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत, परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे आणि समांतर पाईपलाईन टाकले. आता लवकरच आम्ही सोलापूरकरांना रोज पाणी देणार. त्याबद्दल त्यांचं प्रथमतः मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचे काम खूप चांगलं आहे. त्यांची दूरदृष्टी आहे. एक अभ्यासू आणि संयमी नेतृत्व आहे. त्या संयमी नेतृत्वाचा महाराष्ट्राला फायदा होत आहे आणि सोलापूरलासुद्धा नक्कीच फायदा होईल, यात अजिबात शंका नाही. वरचे जे आहेत भाजपाचे लोक, वरची सगळी मंडळी चांगले आहेत, परंतु जे खालचे जे आहेत, खालच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर तुम्ही विचारू नये आणि आम्ही सांगू नये अशी अवस्था आहे खालच्यांची. कारण का तर खालचे लोक नुसते सुस्त आहेत, काम नाही, नुसते पदं घेतलेले आहेत, त्यानंतर लोकप्रतिनिधी झालेले आहेत, काम करायचं नाही, काय नुसतं लोकप्रतिनिधी म्हणून मिळवायचं, 3 टर्म 5 टर्म लोकप्रतिनिधी व्हायचं आणि सर्व सोलापूरकरांना त्रास द्यायचं, काय कामावरी करायचं नाही, असे खालचे लोक आहेत. त्यामुळं खालच्या लोकांमुळं वरची लोक बदनाम होत आहेत. त्यामुळे मी ह्याबाबत CM साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अगोदर बऱ्याच वेळा पत्रावर पण केला होता की तुम्ही वरचे लोक खूप चांगले आहेत, तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे, अभिमान आहे. कारण का आता तुम्ही मुख्यमंत्री आहात, मग ते मुख्यमंत्री जे पद असतं हे कुठलं का असं ना, कुठल्या का पक्षाचा मुख्यमंत्री असं ना, पण मुख्यमंत्री हे पद उच्च पद असतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या ताब्यात असतो. त्यामुळं आम्हालाही तुमचा आदर करावा लागेल. तुमचं जे काम चांगलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा जस्ट कॉल मी न्यूज 24च्या वतीने तुमचं मनपूर्वक अभिनंदन. तसे पाहिले तर सोलापूरचा विचार केला, सोलापूर एक गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होतं. त्यानंतर हुतात्म्यांचं गाव म्हणून ते पण शहर प्रसिद्ध आहे आपलं. त्यानंतर सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा, आता सध्या यात्रा सुरू आहे सिद्धेश्वर महाराजांची. अक्षता सोहळा, मकर संक्रांत असे विविध कार्यक्रम होतात. त्यामुळं सोलापूर हे खूप प्रसिद्ध आहे. परंतु त्याचबरोबर निष्क्रिय लोकप्रतिनिधी यासाठी आता प्रसिद्ध होत आहे आणि त्यामुळे आमच्या सोलापूरची बदनामी होत आहे. त्यामुळे आम्हाला कुठेतरी बाहेर गेलं तर आम्हाला लाज वाटते. कुठल्या म्हणलं की सोलापूरचं आहे म्हणलं की सोलापूरच्या लोकांना कोण कामच घेत नाही. कारण का तर सोलापुरामध्ये दम देणे, गुंडगिरी करणे असले कामं चालू आहेत. एखादा जर मिल कारखाना चालू असेल तिथं काम करायचं, फुकट काम करायचं, पगार घ्यायचा आणि मिल कसे बंद पडतील यासाठी प्रयत्न करायचा. त्यासाठी आमचे लोकप्रतिनिधीसुद्धा प्रयत्न करतात. कारण का तर आमच्या लोकप्रतिनिधीसुद्धा काही व्यवसाय आहेत, कारखाने आहेत, उद्योगधंदे आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी काय म्हणतात, बाहेरच्या माणसाला येऊ द्यायचं नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधीसुद्धा अजिबात लक्ष घालत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात कुठून झाली, सुरुवात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री श्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांना प्रथमतः सोलापूरचा सुपुत्र म्हणून सोलापूरकरांनी निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर सोलापूरकरांनी त्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री केलं. असं वाटलं होतं की सोलापूरकरांना सोलापूरचा एक सुपुत्र केंद्रापर्यंत जातो आहे, सोलापुरामध्ये काहीतरी बदल होईल, सोलापुरामध्ये काहीतरी उद्योगधंदे येतील, सोलापूरची बेकारी कमी होईल असं वाटलं होतं. खूप सोलापूरकरांच्या अपेक्षा होत्या, पण त्या अपेक्षा फेल केलेल्या आहेत पूर्णपणे. हे केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत माजी सुशीलकुमार शिंदे साहेब, पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळं लोकांनी असा विचार केला की आपण सोलापूरच्या सुपुत्राला केंद्रीय गृहराज्यमंत्री केलं, मुख्यमंत्री केलं, परंतु निराशा जर होत असेल तर काहीतरी बदल व्हायला पाहिजे, काहीतरी फरक पडायला पाहिजे. आणि म्हणजे असं म्हणतात ना की भाकरी बदलली म्हणजे फिरवली म्हणजे करपणार नाही, त्यासाठी काहीतरी बदल हवा. म्हणून सोलापूरकरांनी काय केलं, एक पर्याय म्हणून भाजपाचे उमेदवार श्री शरद बनसोडे ॲडव्होकेट यांना संधी दिली आणि त्यांना खासदार केलं. वाटलं होतं खासदार झाल्यानंतर काहीतरी बदल होईल, कारण का तर ते ॲडव्होकेट होते, जज होते, त्याचबरोबर ते सिने कलाकार पण होते. त्यांनी सुरुवातीला मुंबई आमचीच आणि मी हवी का ती हवी हा सिनेमा पण काढला होता. परंतु त्यांच्या बाबतीमध्ये निराशा झाली. कारण का तर आमच्या लोकप्रतिनिधी आताच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी एका सभेमध्ये त्यांचा दारुडे खासदार म्हणून असा उल्लेख केला होता. असं दारुडे खासदार म्हणजे मिळालेत आम्हाला, म्हणजे मी दारुडा म्हणत नाही, त्यांनीच म्हणले होते. कारण कसं
हे सगळीकडे प्रसिद्ध झालं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोप प्रत्यारोप एवढ्या खालच्या लेवलला गेले, खालच्या पातळीपर्यंत गेले की मग बनसोडे साहेब सुद्धा असं म्हणले की ताई आम्हाला तोंड उडायला लावू नका. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे तुमचं सगळं झालं पण सोलापूरच्या विकासाबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही, काय करत नाही, काय नाही. त्यानंतर मग शरद बनसोडे अपयशी झाल्यानंतर पुन्हा निवडणुका लागल्यानंतर सोलापूरकरांनी जय सिद्धेश्वर स्वामी यांना खासदार म्हणून निवडून दिलं. लोकांना वाटलं होतं की स्वामी म्हणजे भगवे कपडे, त्यागी माणूस, अभ्यासू माणूस, हुशार माणूस, सोलापुरात काहीतरी बदल करेल असं वाटलं होतं. परंतु ते स्वामी आपल्या जात प्रमाणपत्रामध्ये अडकले आणि बोगस स्वामी म्हणून सोलापूरची प्रतिमा झाली. म्हणजे सोलापूरच्या विकासासाठी निधी आला होता, आलेला निधी परत गेला. त्यावेळेस आम्हाला असं सांगा वाटलं अखेर तर खोलो स्वामींना हे सुद्धा कळलं नाही की निधी परत गेला. कारण त्यांनी जातपत्र जे भरलं होतं ते बोगस होतं आणि त्यामध्ये अडकल्यामुळं त्यांना काहीच करता आलं नाही, आलेला निधी परत गेला. पुन्हा सोलापूरच्या पदरी निराशाच झाली. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे सोलापूरकरांनी खूप भरभरून दिलं. एखादा नवीन माणूस जर उभा असेल तर भाजप म्हणून त्यांना खूप प्रयत्न केला. सोलापूरकरांनी खूप भाजप म्हणून मदत केली का तर काहीतरी बदल होईल. कारण का तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे मुख्य आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणून आपण त्यांना मतदान करावं. त्यांच्याकडे बघून ह्यांना निवडून दिलं सगळ्यांना. पण पुन्हा एकदा सोलापूरकरांच्या पदरी निराशाच ठरली. त्यानंतर सोलापूरचे दोन्ही आमदार, एक विजयकुमारजी देशमुख, त्यांना उत्तरमधून सलग 5 टर्म निवडून दिलं. त्यानंतर सुभाषबाबू देशमुख दक्षिणमधून त्यांना पण 2 वेळा निवडून दिलं, ते एकदा खासदार पण होते. त्यानंतर जेव्हा सत्ता होती, महायुतीची सत्ता होती, त्यावेळेस त्यांना दोघांनाही मंत्रिपद दिलं होतं. विजयकुमार देशमुख यांना पालकमंत्री केलं होतं तर सुभाषबाबू देशमुख यांना सहकार मंत्री केलं होतं. परंतु ह्यांनी सुद्धा प्रयत्न करायला हवा होता. परंतु ह्यांनी काय केलं तर विजयकुमार देशमुख यांनी आपल्या मुलाला म्हणजे किरण देशमुखला सेटल करण्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याला नगरसेवक केला. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जी यात्रा चालू आहे सिद्धेश्वर महाराजांची यात्रा, ज्यावेळेस तुकाराम मुंडे हे जिल्हाधिकारी होते. आता तुकाराम मुंडे साहेबांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर त्यांची 20 वर्षामध्ये 24 वेळा बदली झालेली आहे. असा स्वच्छ आणि प्रामाणिक काम करणारा माणूस आमच्या सोलापूरकरांना नको होता. म्हणून सगळ्यांनी संगतमत केलं आणि त्यांची बदली केली. म्हणजे सोलापूरकरांना चांगला माणूस काम करायला नको आहे. कारण का हे लोकप्रतिनिधी आहेत, चांगल्या माणसाला टिकू देत नाहीत. कारण का तर ह्यांना खायला मिळत नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अशी घटना घडली आणि विजयकुमार देशमुख मालकांनी आपल्या मुलाला सेटल करण्यामध्ये लक्ष घातलं, विरोध वाढत गेला. आणि विजयकुमार देशमुख मालकांनी सत्तेमध्ये असताना मोर्चा काढला होता. मला सांगा आता एखादा शहाणा माणूस कोण सत्तेमध्ये असताना मोर्चा काढेल का? त्यामुळे ते तिथं अपयशी ठरले. त्यानंतर दुसरे सुभाषबाबू देशमुख यांना सहकार मंत्री केलं होतं. पण त्यांनी सुद्धा काय केलं की आधारभूत जी जागा होती, फुटपाथची जागा होती, त्याच्यावर स्वतःचा बंगला बांधला आणि तिथे त्यांचं नाव खराब झालं. म्हणजे ह्या 2 देशमुखाकडून खूप अपेक्षा होती पण ती निष्फळ ठरल्यामुळं सोलापूरची देशमुखी कधी संपुष्टात येईल असं लोकांना वाटत होतं. लोक खूप नाराज झाले. आता पर्याय नाही म्हणून लोक त्यांना निवडून देत होते आणि आतापर्यंत निवडून दिलेलेच आहेत. त्यांच्याकडे बघून मतदान केलेलं नाही लोकांनी. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामुळं त्यांच्याकडे बघून ह्यांना मतदान केलं. परंतु हे सुद्धा पूर्णपणे नापास झालेले आहेत आणि त्यामुळं संपूर्ण सोलापूरकरांमध्ये नाराजी झालेली आहे. सोलापूरची महानगरपालिका जर आपण पाहिली तर सगळ्यात भ्रष्ट महापालिका म्हणून सोलापूरचं नाव बदनाम झालेलं आहे तिथं. म्हणजे ह्या नेत्यांमुळं. त्यानंतर सोलापूरची महापालिकेचे जे अधिकारी वगैरे आहेत सगळे भ्रष्ट अधिकारी होते. म्हणजे असं म्हणलं जातं की सोलापूरची महापालिका म्हणजे अलीबाबा आणि चाली चोर. कारण का तर महापालिकेतले जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर बरेचसे गुन्हे दाखल झालेत. काही लोकांना रंग्यात पकडलेलं. म्हणजे महापालिकेत पाकीट संस्कृती चालते, टक्केवारी चालते, त्याशिवाय कामच होत नाही. पाकीट संस्कृती, टक्केवारी. म्हणजे समजा कुठल्या एखाद्या रस्त्याचं काम असेल तर तिथे टक्केवारी घ्यायची. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती डांबर जे असतं, रस्त्यातील डांबर 2 महिन्यामध्ये वाहून जातं. म्हणजे कामं जरी केले ह्यांना टक्केवारी मिळाल्यामुळं रस्त्यातील डांबर 2 महिन्यात वाहून जातो. म्हणजे खुलता कळी खुलेला, कोण कोण खाल्ले कळेना अशी सोलापूरची अवस्था आहे. म्हणजे नेत्यांची अवस्था आहे. आणि त्यामुळं संपूर्ण जनता जी आहे दरवर्षी कर भरते. 100% कर भरून सुद्धा अजूनसुद्धा सोलापूर आज बेवारस आहे. कारण का तर सोलापुरामध्ये दरवर्षी उजनी 100% भरते, दरवर्षी पूजा होते, सर्व काही होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरची उजनी भरण्यासाठी कुठल्या दादाला बोलवायची गरज नाही. कारण का तर आमची उजनी दरवर्षी पाऊस पडतो 100% भरते. परंतु आमचे सोलापूरकर अजूनही तहानले आहेत. म्हणजे असं म्हणलं जातं की धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हणलं जातं. त्यामुळं निष्क्रिय ठरले आहेत. साधं तुम्ही लोकांना पाणीसुद्धा देऊ शकत नाही. आता पाणी म्हणलं की भाग्य समजलं जातं. आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्याला पाणी पाजणं म्हणजे फार मोठं भाग्याचं काम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खूप भाग्याचं काम आहे. कारण का तर त्यासारखं कुठलंही पुण्य नाही आहे. परंतु ते सुद्धा
ह्यांना पुण्य करता आलेलं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरमध्ये पाणी नसल्यामुळं आमच्या सोलापूरची तरुण आहेत बेरोजगार झालेले आहेत आणि आमच्या सोलापूरच्या तरुणांना कुणीही मुलगी देत नाही, कामच नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकीचे जे लोक म्हणतात सोलापूरचा मुलगा का, अजिबात नको का, तर आमच्या मुलीला आम्ही तळहाटाच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलेलं आहे. आमच्या मुलीला आम्ही तिला कधी तांब्यासुद्धा उचलू दिला नाही. आणि तुम्ही भर उन्हामध्ये तिला घागर घेऊन हापशार पडतं का, आम्ही तुम्हाला अजिबात मुलगी देणार नाही असं पालकसुद्धा, मुलीच्या आईवडीलसुद्धा म्हणतात की आम्हाला सोलापूरचा मुलगा नको. मुलगीसुद्धा म्हणते की आम्हाला सोलापूरचा मुलगा नको. कारण का तर मुलगा खूप चांगला आहे हो, पण तो सोलापुरामध्ये काय नाहीच ना. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर काय उद्योग नाही, काय नाही, बेरोजगारी आहे, आय टीचा प्रश्न आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय टी पार्क कोण म्हणते बोरावणीला घ्या, कोण म्हणते इकडे घ्या, कोण म्हणते तिकडे घ्या. म्हणजे नेत्यांचं असं चाललंय की आय टी पार्क आपण खेळूया, नुसतं आय टी पार्क खेळूया. जसं बारसं असतं, कोणी गोविंद घ्या, कोणी राम घ्या, कोणी कृष्ण घ्या, तसं आय टी पार्कचे नावं सुचवले जातात. म्हणजे हा काय नामकरणाचा खेळ आहे का. म्हणजे सोलापूरकरांची ह्या सर्व नेत्यांनी थट्टा केलेली आहे. सोलापूर महानगरपालिकेचं नाव स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये आलं होतं, पेपरला बातम्या पण आल्या त्या. जसं काय जे अधिकाऱ्यांना असं वाटलं की आम्ही काय फार मोठी कामगिरी केली, परंतु हे सगळे चोरच आहेत. सोलापूर महानगरपालिका म्हणजे अलिबाबा आणि 40 चोर, आणि त्यातले आमचे नेते त्यांना सामील आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उंदराला मांजराची साथ आहे, दोघे चोरच आहेत. आणि त्यामुळे सोलापूरचा विकास झाला नाही. आज आम्ही कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी, अशी आपण अवस्था झाली सोलापूरकरांची. कारण का तर सोलापूरकरांना कुणीच वाली नाही आहे. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाप असून सुद्धा, कुटुंब प्रमुख असून सुद्धा सोलापुराकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. विकास झाला, विकास कोणाचा झाला तर विकास हे आमच्या नेत्यांचा झाला. कारखाने नेत्यांचे, पतसंस्था नेत्यांचे, डान्स बार नेत्यांचे, अवैध धंदे नेत्यांचे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचायत कमिटी नेत्यांच्या ताब्यात, बँका नेत्यांच्या ताब्यात, कारखाने नेत्यांच्या ताब्यात. म्हणजे मग आमच्या सोलापूरच्या तरुणांनी काय करायचं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे सोलापूरचे तरुण हे पदवीधर आहेत, उच्च शिक्षित आहेत, काही आय टी आहेत, काही BA आहेत, काही ME आहेत. परंतु आमच्या निष्क्रिय आणि अशिक्षित नेत्यांमुळे त्यांना दुसरीकडं कामाला पुण्या मुंबईसारख्या शहरात जावं लागतं. आणि त्या मुलाचे पालक आहेत आज बेवर्षासारखं सोलापुरात राहतात. कारण का ते वृद्धाश्रमात जातात, त्यांना सांभाळायलाच कोण नाही. म्हणजे मुलगा असून सुद्धा त्यांच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात जावं लागतं. ही फार मोठी शोकांतिका. ही वेळ कुणी आणली तर आमच्या नेत्यानेच आणलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या तरुणांना सुद्धा मला सांगावंसं वाटतं की आता उद्या निवडणुका आहेत. तुम्ही मतदान करताना विचार करा की आपण मतदान कुणाला करायचं. तुम्ही मतदान कुणालाही करा, मी असं म्हणत नाही ह्या पक्षालाच करा. कारण का तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेला आणि विधानसभेला पक्ष बदलला जातो, परंतु जेव्हा सोलापूर महापालिकेची निवडणूक असतात, निवडणुका महापालिकेत असतात, त्यावेळेस स्थानिक नेता जो आहे तिथला कार्यकर्ता कुठल्या का पक्षाचा असं ना, तो चांगला असेल तर त्याला सरळ स्वच्छ मनाने मतदान करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मत आणि दान, आपण मतदान हे दान करत असतो, ते कोणाला सांगायचं नसतं. की महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मतदान केल्यानंतरनं तुम्ही सुद्धा जा विचारला पाहिजे. असं नाही की आता उद्या मतदान करायचं, फोटो काढायचा, सोशल मीडियावर व्हायरल करायचं, मी मतदान केलं तुम्ही पण करा, असं नुसतंच म्हणायचं. पण नुसतं सांगून उपयोग नाही, मी केलं तुम्ही करा. पुढं काय, तुम्ही जा विचारायला पाहिजे नेत्यांना. तुमच्या घरात जर आले मतं मागायला, तुम्ही जा विचारायला पाहिजे तुम्ही आतापर्यंत काय काय कामे केली, तुम्ही आश्वासनं दिली होती, ती आश्वासनं तुम्ही पूर्ण केली का, त्या आश्वासनाची पूर्तता काय झाली, हा प्रत्येक मतदारांनी जा विचारायचं काम आहे. परंतु मतदार आमचे सुस्त आहेत. कारण का तर आज आमच्या प्रत्येक मतदाराला असं वाटतं अन्याय आत्ताच्या झाला तर आमच्याकडं नको, दुसरीकडे. कारण का तर आज सगळ्याला असं वाटतं की छत्रपती शिवराय आमचे जन्माला यावे अन्याय झाला तर, पण आमच्या घरात नको, शेजारच्या घरात. ही सोलापूरकरांची मानसिकता आहे. बरेच आंदोलनं वगैरे झाले, परंतु आजपर्यंत सोलापूरच्या पाण्यासाठी कुठल्याही नेत्याने किंवा कुठल्या लोकांनी जास्त मोर्चा वगैरे काय केला. एका दुसरा मोर्चा निघाला असेल म्हणा, परंतु असे मोर्चे निघाले नाही आहेत. पुण्या मुंबईला जर 5 मिनिट जर ट्रेन उशिरा आली तर ते लोक आंदोलन करतात, रेल्वेचे रूळ उघडून टाकतात. हे त्यांच्याकडे एकी आहे, परंतु आमच्या सोलापूरकरांमध्ये एकी नाही आहे अजिबात. कारण का तर जे ते पक्ष, त्यानंतर ह्या नेत्यांनीच प्रत्येकामध्ये भांडण लावलं. त्यामुळे आमच्या तरुणांनी सुद्धा हे जे नेते आहेत, हे नेते रक्तपिपासू आहेत. तरुणांचा फक्त वापर करून घेतात आणि तरुणांचा वापर कडीपत्त्यासारखं करतात. कडीपत्त्याच्या पलीकडे सांगायचं म्हणताना हेल्मेटसारखं वापर करून घेतात. आता हेल्मेट म्हणजे काही जणांना कळलं असेल, मी काय जास्त सांगायची गरज नाही. वापर करून घेतात, वापर झाला की टाकून देतात. मग आमच्या तरुणांनी काय करायचं काय. त्यामुळं उद्या निवडणूक आहे सोलापूर महानगरपालिकेचा, उद्या मतदान आहे. मतदान करताना सुद्धा विचार करा तो नेता कसा आहे, उभारलेला जो उमेदवार कसा आहे, त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल नाही का, ते पण पहिल्यांदा चौकशी करा, बघा. त्यानंतर आपण जर गुन्हेगाराला जर मतदान केलं तर एखाद्या गुन्ह्याला आपण प्रवृत्त करत आहोत, प्रोत्साहन देत आहोत असं होतं. त्यामुळे हे फार चुकीचं आहे आणि हे धर्माच्या विरोधात आहे. श्रीकृष्णामध्ये महाभारतामध्ये म्हटलेलं आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.
म्हणजे श्रीकृष्णाने जे वचन दिलेलं आहे त्या वचनामध्ये जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते, आदर्भाचा उत्कर्ष होतो, तेव्हा मी जन्म घेईन. त्याप्रमाणे सोलापूरच्या प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक तरुणाने, आपण स्वतःच आहोत, आता जे उभारलेले लोक आहेत त्यांचं आता चालणार नाही, आता आमचं चालणार आहे असं मनाशी ठाण मानलं पाहिजे. आम्ही म्हणेल ती पूर्व दिशा, मतदार म्हणतील ती पूर्व दिशा, असं केलं पाहिजे नाही. सगळ्यांनी एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे, तरच सोलापूरचा विकास होईल आणि सोलापूरची प्रगती होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिवारी जेव्हा आमचे मुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री यांनी आश्वासन दिले की आम्ही रोज पाणी देणार, आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि अभिमान पण वाटतोय की मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि ते नक्कीच पूर्तता करतील यात शंकाच नाही आहे. कारण का तर त्यांचं काम चांगलं आहे, अभ्यास आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्या कामात असतात आणि आपल्या शब्दाला पक्के जागतात आणि ते पण जागतील अशी मी आशा करतो. आणि सोलापूरकरांच्या वतीनं मी असं म्हणतो की जर सोलापूर जर सुस्त असेल तर सोलापूरच्या जनतेच्या वतीनं, तसेच एका चॅनल प्रमुख म्हणून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या वतीनं मी असं म्हणतो की मुख्यमंत्र्यांचं तर मी अभिनंदनच करतो, परंतु जर आमच्या लोकप्रतिनिधी जर कामे नाही केली तर त्यांना पाणी आम्ही पाजायला मागं पुढं अजिबात बघणार नाही. कारण का तर असं जर कोणीतरी उभं राहायला पाहिजे, कोणीतरी पुढं व्हायला पाहिजे, तरच सोलापूरचा विकास होईल, यात काही शंका नाही. धन्यवाद.